आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी घेतली जाणारी स्कॉलरशिपची परीक्षा की ज्याचं नाव NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा या परीक्षेबाबत माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्र, तुम्हाला तर माहितीच आहे की इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या वर्षांमध्ये आपण शिकत असताना शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षांची ओळख आपल्याला झालेली आहे। अगदी याच धर्तीवर किंबहुना याच्यापेक्षा थोडीशी अवघड अशी मानली जाणारी इयत्ता 10वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी भारत शासनानं आयोजित केलेली अशी देश पातळीवर राष्ट्रीय स्तरावरची असणारी एक आगळी आणि वेगळी स्कॉलरशिपची परीक्षा म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं आणि जी 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या मिळणाऱ्या रकमेपेक्षा सुद्धा भरपूर रक्कम देऊ करणारी, शिष्यवृत्ती म्हणून भरपूर रक्कम देऊ करणारी अशी टॉप लेवलची परीक्षा म्हणून या परीक्षेकडे पाहिलं जातं। ती परीक्षा म्हणजे NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ही परीक्षा होती। या परीक्षेची आपण इत्थंभूत माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर पाहूया नेमकी ही परीक्षा असते तरी कशी आणि याच्याबद्दलची सगळी माहिती। विद्यार्थी मित्र, जर आपण 5वी आणि 8वी या वर्गांमध्ये स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल तर अगदी हुबेहूब त्याच प्रकारे याच परीक्षेप्रमाणे असणारी हीच इयत्ता 10वीमध्ये दिली जाणारी NTSC ही जी परीक्षा देश पातळीवरील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी अशी एकमेव परीक्षा म्हणून गणली जाते। ही 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेप्रमाणेच असते। अगदी शेड्यूल त्याच पद्धतीने असतं, कोणताही बदल नाही। प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका अगदी एकाच प्रकारच्या असतात। म्हणजे याची ओळख तुम्हाला झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 5वी आणि 8वी मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा काही नवीन नाही। म्हणजे अशा प्रकारची परीक्षा देणं या विद्यार्थ्यांना अतिशय सोपं जातं, म्हणजे ही ओळखीचीच वाटते अशी असणारी आहे। साधारणपणे ही 2 स्तरावर घेतली जाते, स्टेज 1 आणि स्टेज 2 असे 2 स्तर आहेत त्याचे। सर्वात प्रथम स्टेज 1 ची परीक्षा होती। ही स्टेज 1 ची जी परीक्षा आहे ती साधारण नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये रविवारी घेतली जाते। साधारणपणे कोरोनाच्या कालावधीमुळे या परीक्षेच्या कालावधीमध्ये काही फरक पडू शकतो, ही पुढेही जाऊ शकते, पोस्टपोन होऊ शकते। म्हणजे गेल्या वर्षीची परीक्षा ही पोस्टपोन झाली होती आणि उशिरा घेण्यात आली होती। गेल्या वर्षीच्या स्टेज 1 परीक्षेचा निकाल जाहीर झालाय, परंतु स्टेज 2 ची परीक्षा मात्र अजूनही डिक्लेअर झालेली नाही, तीही पुढे चाललेली आहे। म्हणजे अशा पद्धतीने साधारणपणे स्टेज 1 ची परीक्षा असते। याच्यामध्ये महाराष्ट्रामधले सगळे विद्यार्थी असतात। यांच्यामधल्या जवळपास बऱ्यापैकी किमान पूर्ण भारतामध्ये जे 2000 विद्यार्थी निवडले जातात याच्यापैकी जवळपास आपल्या महाराष्ट्रामधले नाही म्हटलं तरी महाराष्ट्र पातळीवर ज्यावेळेला ही परीक्षा घेतली जाते त्यावेळेला याच्यापेक्षा जवळपास 10 पटीने जास्त विद्यार्थी निवडले जातात। अशी स्टेज 1 ची परीक्षा असते। विद्यार्थी मित्र, स्टेज 1 च्या परीक्षेमध्ये जरी आपण मेरिटमध्ये आलो तरी सुद्धा एक वेगळा अभिमान असतो। NTSC होल्डर असणारा विद्यार्थी याचा अभिमान फार वेगळा आणि याची शान वेगळीच असते। विद्यार्थी मित्र, ही मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। याच्यानंतर स्टेज 1 मध्ये सिलेक्ट झालेले जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांची पुन्हा नंतर काही कालावधीनंतर पुन्हा सेकंड स्टेज वर एक वेगळी परीक्षा घेतली जाते आणि खऱ्या अर्थाने ही परीक्षा अगदी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांची जशी JEE ची परीक्षा असते, नीटची परीक्षा असते, अशा धर्तीवर अतिशय टॅलेंटेड विद्यार्थी निवडण्यासाठीचीच अशी परीक्षा ही देश पातळीवर स्टेज 2 म्हणून घेतली जाते। आणि अशा स्टेज 2 मधून पूर्ण भारतामधून जवळपास 2000 विद्यार्थ्यांची याच्यामध्ये निवड करतात। याच्यापैकी आपल्या महाराष्ट्राच्या वाटणीला जो कोटा आलेला आहे तो साधारणपणे 774 विद्यार्थ्यांचा कोटा आलेला आहे। म्हणजे दरवर्षी आपल्या भारतामधून महाराष्ट्रामध्ये 774 विद्यार्थी हे सेकंड स्टेज मधून निवडले जातात।
म्हणजे फर्स्ट स्टेजमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे महाराष्ट्रामधल्या अशा सगळ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाते स्टेज 2 मध्ये आणि याच्यापैकी 774 विद्यार्थ्यांचा निकाल लागतो आणि हे विद्यार्थी निवडले जातात आणि मग असे जे विद्यार्थी निवडले जातात असे सगळे विद्यार्थी आहेत यांना जी मिळणारी शिष्यवृत्ती आहे ती तुमच्या समोर डिस्प्ले केलेली आहे. साधारणपणे ते विद्यार्थी 11वी आणि 12वीला जिथे कुठे शिकत असते तिथं त्यांना दरमहा 1250 रुपये अशी शिष्यवृत्ती दरमहा दिली जाते. विचार केला तुम्ही तर 5वी ते 8वीची जी स्कॉलरशिप मिळते ती वार्षिक स्वरूपाची असते. म्हणजे वार्षिक स्वरूपात म्हणजे वर्षातून एकदाच मिळणारी असते. परंतु तुलनेने ही परीक्षा जी आहे शिष्यवृत्ती जर एखाद्या विद्यार्थ्याने प्राप्त केली तर त्याला 11वी 12वीला दरमहा 1250, ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा आहे ती पूर्ण होईपर्यंत त्याला महिन्याला 2000 रुपये. याच्याही पुढे त्याला शिकायचं असेल पीएचडी करायची असेल साधारण 4-1 वर्षाचा कोर्स असतो हा. पीएचडी 4 वर्ष पूर्ण करायला आवश्यक असतात कालावधी. या 4 वर्षांसाठीचा वेगळा खर्च असतो. तो विद्यापीठाचा जो मान्य दर असतो या मान्य दरानुसार याच्यापेक्षा निश्चित जास्त रक्कम ही त्या विद्यार्थ्याला देऊ केली जाते आणि अशा पैकी साधारणपणे शासन या विद्यार्थ्यांचा नकळतपणे सगळाच खर्च उचलण्याचं काम करतं आणि अशी शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना भेटते. निश्चितच 5वी ते 8वीच्या स्कॉलरशिप पेक्षा जास्त रक्कम देऊ करणारी अशी शिष्यवृत्ती आहे. याच्यामध्ये सिलेक्ट होणे हे सहजासहजी सोपं काम नाही विद्यार्थी मित्र, एक वेगळं चॅलेंज असतं. ही परीक्षा वाई तालुक्यामधल्या विद्यार्थ्यांच्यासाठी घेतली जाते ती नेमकी कुठं तर आपल्या वाई तालुक्यामध्ये परीक्षा केंद्र हे द्रविड हायस्कूल वाई हे निवडलेले आहे. म्हणजे द्रविड हायस्कूलमध्ये साधारणपणे ही परीक्षा होते. ही परीक्षा होताना तिथं 24 विद्यार्थ्यांचा एक परीक्षेसाठी ब्लॉक केलेला असतो. स्कॉलरशिप प्रमाणेच असतो. फक्त एक बदल आहे ABCD अशी प्रश्नपत्रिकांची रचना असते आणि ही रचना करण्यामागे तुम्हालाही माहिती कारण काय आहे. ही अशी रचना करण्यामुळे विद्यार्थी एकमेकांचं हे काही बघू शकत नाहीत अशा टाईपची परीक्षा असते. तर अशा पद्धतीनं साधारणपणे या परीक्षेची माहिती आहे. जर जास्त माहिती तुम्हाला हवी असेल तर अधिकृत वेबसाईट सुद्धा आहे mscepune.in किंवा NTS स्कॉलरशिप एक्झाम.in याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही आणखी जास्त माहिती तुम्हाला याची मिळवू शकाल. याच्याही पुढे नेमकी परीक्षा असते किती याचे पेपर किती असतात हे तर याच्या आपल्यासमोर सादर करतो. विद्यार्थी मित्र या परीक्षेमध्ये कोणते विषय असतात याची ओळख करून घेऊ. सर्वात प्रथम पार्ट 1 MAT मॅट मेंटल एबिलिटी टेस्ट. साधारणपणे आपण 5वी आणि 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा जर दिली असेल तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा जो पेपर आपण दिला होता अगदी त्याच धर्तीवर हुबेहूब तशाच टाईपचा थोडीशी काठिण्य पातळी जरा वाढवलेला अशा प्रकारचा की ज्याचा वापर करून तुम्ही पुढे जाऊन JEE, NEET, NDA किंवा VPY अशा टाईपच्या ज्या परीक्षा आहेत त्या डॉक्टर भाभा यांचं संशोधन केंद्रामार्फत घेतली जाणारी जी परीक्षा आहे अशा ज्या सगळ्या परीक्षा आहेत यांना उपयोगी पडणारी अशा टाईपची ही मेंटल एबिलिटी टेस्ट नावाची एक्झाम असते की ज्याच्यावरून तुमची बुद्धिमत्ता तपासली जाते. अशी परीक्षा ही साधारण 100 गुणांची असते. सेकंड पार्ट याच्यामध्ये असतो SAT SAT ज्याला स्कॉलस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे ती आपल्या 10वीला शिकवले जाणारे सायन्स, सोशल सायन्स म्हणजे समाजशास्त्र म्हणजे विज्ञान समाजशास्त्र, मॅथ्स म्हणजे गणित या 3 विषयांवर आधारित असते. विज्ञान किंवा सायन्सला 40 गुण असतात. त्याच्यामधले फिजिक्सला 13, केमिस्ट्रीला 13, बायोला 14 अशी गुणांची विभागणी आहे. सोशल सायन्स समाजशास्त्रामध्ये 40 गुण, हिस्ट्री इतिहासाला 16, सिविक्स राज्यशास्त्राला 8, जिओग्राफी भूगोलाला 16 अशी विभागणी आहे. मॅथ्स गणित 20 गुणांसाठी आहे. अल्जेब्रा 10 मार्क म्हणजे बीजगणित 10 आणि भूमिती 10 अशा गुणांसाठी ही परीक्षा आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही जे पेपर आहेत 100 गुणांचे साधारणपणे हे पेपर सोडवण्यासाठी दिला जाणारा कालावधी तो 120 मिनिटांचा म्हणजे 2 तासांचा आहे. म्हणजे 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. सोडवत असताना साधारणपणे तुम्हाला ही OMR शीट दिली जाते. OMR शीटची आपल्याला ओळख आहे की ज्याच्यामध्ये ABCD असे जे 4 पर्याय असतात त्याच्यामध्ये बरोबर असणारा जो पर्याय तो आपल्याला असा रंगवायचा असतो आणि हे रंगवणं सर्कल डार्क करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं स्किल आहे. हे स्किल सुद्धा असणं गरजेचं आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला हे रंगवता आलं पाहिजे. अशा टाईप OMR शीट असते. ते OMR शीट साठी पण एक वेगळा व्हिडिओ बनवू त्याचे इमेजेस तुम्हाला मी नंतर पाठवणार आहेच. तर साधारणपणे 2 तासामध्ये ही प्रश्नपत्रिका आपल्याला संपणं गरजेचं आहे. या प्रश्नपत्रिका सोडवले कशा पाहिजे, कोणते आधी प्रश्न सोडवले पाहिजेत, कोणते नंतर सोडवले पाहिजेत याची एक वेगळी चर्चा आपण याच्यानंतर करणार आहोत. हे किमान तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या दोन्ही पेपर एकाच दिवशी घेतले जातात आणि हे घेताना मध्ये गॅप दिला जातो. एक पेपर संपल्यानंतर तुम्हाला सुट्टी दिली जाते
मग जेवणाची सुट्टी असते सर्वसाधारणपणे, ती संपल्यानंतर पुन्हा एकदा हा पेपर घेतला जातो, सेकंड पेपर. हे एकाच दिवशी होणारे दोन्ही पेपर आहेत. साधारणपणे हे दोन्ही पेपर हे रविवारीच घेतले जातात. रविवारी शाळेला सुट्टी असते आणायची आणि या दिवशी ही परीक्षा होते. याच्यासाठी तर सिलेबस हा हे जे 3 विषय आहेत, विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित, याच्यासाठी तर सिलेबस आहे तो 10वीचा सगळा अभ्यासक्रम याच्यामध्ये असतो. कोरोना परिस्थितीमुळे याच्यामध्ये काही तफावत होऊ शकते, कधी 25% अभ्यासक्रम कमी केला जाऊ शकतो, हे तुम्हाला त्या वेळेला सांगितलं जाईल. या परीक्षेसाठी आवश्यक असणारी फी आहे, जे रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं विद्यार्थी मित्र, त्याच्यासाठीची आवश्यक असणारी फी आहे 150 रुपये प्रति विद्यार्थी. 200 रुपये ही शाळा संलग्नता फी असते. शाळा याच्यासाठी संलग्नतेसाठी फी असते, ती शाळा भरते. आणि मग वेगवेगळ्या शाळेवर इतर आणखीन काही फीस घ्यायच्या विद्यार्थ्यांच्याकडून. मग त्यांना काही पुस्तकं उपलब्ध करून द्यायच्या, त्यांना क्वेश्चन पेपर द्यायचे, त्यांना आन्सर शीट्स उपलब्ध करून द्यायच्या, त्यांना गेस्ट लेक्चर काही अरेंज करायचे, इतर अशा ज्या सगळ्या बाबी असतात, या सगळ्या बाबींसाठी येणारा जो खर्च आहे तो शाळा मग त्यांच्या पातळीवर, मग काही शाळा स्वतः करतात, काही शाळा विद्यार्थ्यांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करतात. ते वेळोवेळी आपण याच्या नंतरच्या भागामध्ये पाहणार आहे की पालकांच्या मदतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी ठरवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जशा जशा बाबी आवश्यक असतील तशा पुरवण्याचं काम ही मात्र शाळा करणार आहे. अगदी तासांपासून, ज्यादा तासांपासूनचं सगळं नियोजन आपण करणार आहोत. तर अशा प्रकारे ही फी तुमच्याकडून विद्यार्थी मित्र आकारली जाते. ही ऑनलाईन पे करायची असते. ऑनलाईन पे केल्याशिवाय विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊ शकत नाही. या परीक्षेला पासिंगची अट विद्यार्थी मित्र सोपी आहे. ओपन आणि ओबीसी साठी 40% मार्क लागतात. दोन्ही विषयामध्ये सेपरेट 40% मार्क लागतात. काही विद्यार्थी सॅट मध्ये 40% मार्क मिळवतात, पण मॅट मध्ये कमी पडतात. आणि असं जर झालं तर तो विद्यार्थी मात्र पास आहे असं गृहीत धरला जात नाही. तर पास होणारे जे विद्यार्थी, पासिंग सुद्धा तसं पाहायला गेलं तर अवघड बाब आहे खरं विद्यार्थी मित्र. म्हणजे जे विद्यार्थी पास होतात आणि एससी एसटी कॅटेगरी किंवा फिजिकली हँडिकॅप जे आहेत, दिव्यांग विद्यार्थी, अशांसाठी हा 32%चा क्रायटेरिया आहे पासिंगसाठीचा. मग असे पास होणारे जे विद्यार्थी त्या सगळ्यांचा बोर्ड विद्यार्थी मित्र तुम्हाला माहिती आहे. आपण वाईच्या मेन किसनगिरी चौकामध्ये हा बोर्ड नेहमी डिस्प्ले करतो की जे एनटीएससी ला सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत आणि चांगले गुणांनी पास झालेले विद्यार्थी आहेत, तर याच्यामध्ये नंबर येण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू. हा एक माझा तुम्हाला म्हणणं आहे. याच्यासाठी लागणाऱ्या बाबी, आधार कार्ड क्रमांक साधारणपणे शाळेकडून असतोच. तुमचा स्टुडंट आयडी ज्यावेळेला आपण टाकतो इथं लिहितो स्टुडंट आयडी विद्यार्थ्यांचा, त्यांना खरं माहीत असणं गरजेचं आहे. नसेल माहीत तर वर्ग शिक्षकांच्याकडून तो माहीत करून घ्या. मग त्याच्या आधारे एकदा स्टुडंट आयडी तुमचा भरला, फॉर्म भरताना तुमचा आधार कार्ड क्रमांक समोर येतो. फोटो मात्र तुमचा विद्यार्थी मित्र तुम्ही जमा करावा लागतो शाळेमध्ये. आणि हा फोटो शाळेमध्ये जमा नाही केला तर त्याची स्कॅन केलेली कॉपी जर तुम्ही माझ्यापर्यंत पाठवली, याची साईज मात्र 100 KB आत असावी लागते. 100 KB पेक्षा हा छोटा असावा लागतो. सही सुद्धा त्या फोटोखाली तुमची असणं गरजेचं आहे. साधारणपणे आपण शाळेमध्ये जमा करताना तुमचा फोटो साधारणपणे एका कागदावर तुम्ही अगदी व्हाईट पांढऱ्या कागदावर जर हा फोटो असा तुम्ही चिटकवला आणि त्याच्या खाली जर तुमची सही केली आणि हे स्कॅन केलेला जो भाग आहे तो साधारण 100 KB पेक्षा लहान असेल असा जर तुम्ही स्कॅन केलेली कॉपी जरी माझ्यापर्यंत पोहोचवली तरी सुद्धा आपण हा फॉर्म तुमचा अपलोड करायला ती मदत होते. अगदी एखाद्या विद्यार्थ्याला हे शक्य नसेल तरी मग त्याची साईज आहे फोटोची मोठी झालेली रिड्यूस कशी करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवेल, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अडचण येणार नाही. अगदीच काही विद्यार्थी नौके असतील त्यांना हे सहज जमणं शक्य नाही, त्या विद्यार्थ्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकेन. त्याच्यानंतर त्यांचा एक ईमेल आयडी पालकांचा किंवा स्वतःचा असावा लागतो. आणि कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असतील किंवा EWS नावाचा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन नावाचा जो भाग आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असा एक भाग आहे, याच्यासाठी शासनानं साधारण 2019 साली एक GR काढला होता. या GR मध्ये उल्लेख केलेला आहे या कॅटेगरीमध्ये मग ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे विद्यार्थी यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. मग असे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी मग जातीचं असेल, EWS उत्पन्नासाठीचं सर्टिफिकेट असेल, ही प्रमाणपत्र मला ओरिजिनल स्कॅन करण्यासाठी लागतात आणि त्याची एक झेरॉक्स प्रत शाळेकडे जमा करावी लागते. साधारणपणे या बाबी आवश्यक आहे. याच्या आधारे मग आपण विद्यार्थी समोर उभा करूनच त्याचा सगळा फॉर्म भरला जातो. आणि हा फॉर्म या सगळ्या आवश्यक बाबींच्या आधारे एकदा भरला की त्याची प्रिंट विद्यार्थी मित्र तुम्हाला दिली जाते. आणि ही एकदा प्रिंट तुम्हाला मिळाली फॉर्म मध्ये इसेन्शियल सगळ्या बाबी नमूद केल्यानंतर मग विद्यार्थी ते सगळं चेक करायचं असतं. त्याच्यामध्ये असणाऱ्या दुरुस्त्या काय असतील त्या सुचवायच्या असतात आणि एकदा ह्या दुरुस्त्या सुचवल्या की मग त्या दुरुस्ती केल्यानंतर आपण हा फॉर्म नंतर सबमिट करतो. म्हणजे अशा पद्धतीनं फॉर्म भरण्याची जी प्रोसेस असते ही प्रोसेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या सगळ्या बाबीमध्ये जे विद्यार्थी निवडले जातात पार्ट 2 म्हणजे अगदी
नॅशनल लेवलला जे विद्यार्थी निवडले जातात त्याच्यामध्ये स्कॉलरशिप देत असताना त्याला आरक्षण पण आहे. हे आरक्षण SC कॅटेगरीचे विद्यार्थी निवडले गेलेले ह्या 2000 विद्यार्थ्यांच्या मध्ये म्हणजे 774 जो आपला कोटा आहे महाराष्ट्राचा, याच्यामध्ये SC कॅटेगरीमध्ये 15%, ST कॅटेगरीचे 7.5 7.5%, OBC साठी 27%, EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन याच्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल याच्यासाठी 10% हे राखीव जागा आहेत. फिजिकली हँडिकॅप्ड मग दिव्यांग विद्यार्थी आहेत, मग प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, मग ब्लाइंड असेल किंवा अंध, मूकबधीर असे प्रत्येक कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. त्यांना त्या वाईज 1% प्रत्येकी रिझर्वेशन दिलेलं असतं. हे साधारणपणे अशा पद्धतीनं हे आरक्षण या 2000 कॅन्डिडेटसाठी म्हणजे महाराष्ट्राच्या 774 विद्यार्थ्यांच्यासाठी हे आरक्षण जाहीर केलेलं आहे. याच्या पद्धतीनं मग हा निकाल जाहीर केला जातो आणि जे विद्यार्थी सिलेक्ट होतात अशा विद्यार्थ्यांना जे मिळणारं प्रमाणपत्र आहे हे त्याच्या पुढच्या वर्षी जो येणारा 15 ऑगस्ट आहे, या 15 ऑगस्टला जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात ते पालकमंत्री जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं हा मोठा समारोह घेतला जातो अशा ठिकाणी त्या समारोहामध्ये किंवा समारंभामध्ये त्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र स्वतःच्या हस्ते देऊ करतात. असा एक वेगळाच मान सन्मान मिळवणारा असा एक वेगळा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतो त्या निमित्तानं आणि अशा पद्धतीनं अशा विद्यार्थ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं जातं आणि यांचा योग्य तो सन्मान केला जातो. याच्यापेक्षा अजून खूप माहिती आहे त्या पण पाहूया. या परीक्षेसाठी आवश्यक असणारे जे कागदपत्र आहेत, ही जी कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र. आता हे विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शाळेकडून तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यावं लागेल. हे बोनाफाईड सर्टिफिकेट घेतल्याच्या नंतर तुम्हाला ते बोनाफाईड सर्टिफिकेटच्या आधारे तालुक्याच्या सेतू केंद्राकडे तुम्हाला जिथं तहसीलदार ऑफिस असतं तिथं तुम्हाला हा प्रस्ताव सादर करावा लागेल आणि याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे आपल्या कुटुंबामधल्या पूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तींचा जातीचा दाखला पुरावा म्हणून सोबत जोडावा लागतो. वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या वर्षांपूर्वीच असतं. मग ते सगळे पुरावे दाखवल्यानंतर किंवा जोडल्याच्या नंतर मग हे सगळा प्रस्ताव तुम्ही ज्यावेळेला तहसील ऑफिसमध्ये सेतू केंद्रात सादर करता हा सगळा प्रस्ताव, त्यावेळेला मग तुम्हाला हे जातीचं प्रमाणपत्र मिळतं. सर्वसाधारणपणे जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी कालावधी बराच जातो. म्हणून विद्यार्थ्यांनी पूर्वतयारीत असणं गरजेचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसायचंय अशा विद्यार्थ्यांनी शाळेकडून बोनाफाईड सर्टिफिकेट घेणं आणि त्यांनी हा प्रस्ताव सादर करणं आणि लवकरात लवकर ते प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करणं ही त्यांची जबाबदारी असते. जर एखादा विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असून तो प्रमाणपत्र सादर करू शकला नाही वेळेत फॉर्म भरण्याच्या मुदतीपर्यंत, अशा विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीमध्ये गृहीत धरलं जातं. हेही आवश्यक आहे लक्षात ठेवणं. उत्पन्नाचं जे सर्टिफिकेट लागतं किंवा त्याला EWS आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी आहेत यांच्यासाठी मात्र मग तुम्हाला तुमचं स्वतःचा उत्पन्नाचा दाखला पहिल्यांदा तलाठी कार्यालयात काढावा लागतो. तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला रेशनिंग कार्ड दाखवून ते रेशनिंग कार्ड कोणत्या रंगाचं आहे, मग तुमचं उत्पन्न किती हे सांगितल्यानंतर तुम्हाला ठराविक रकमेचा उत्पन्नाचा दाखला तलाठी तुम्हाला देऊ करतो. हा उत्पन्नाचा दाखला घेतल्यानंतर रहिवासी उत्पन्न दाखला त्याला म्हणतात. ह्या सगळ्या घेऊन मग तुम्हाला प्रस्ताव तहसीलदार कार्यालयामध्ये सादर करावा लागतो. मग तहसीलदारांच्याकडून उत्पन्नाचा दाखला मिळतो आणि मग उत्पन्नाचा दाखला मिळाल्यानंतर पुन्हा प्रस्ताव सादर करावा लागतो आणि मग तुम्हाला जाऊन EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे 31 जानेवारी 2019 साली हे जे EWS साठी 31 जानेवारी 2019 चा एक GR आहे. या GR ला अनुसरून जर तुम्ही कागदपत्र आणि प्रस्ताव सादर केला तर प्रांत जे असतात ते प्रांत तुम्हाला त्यांच्या अथॉरिटीखाली EWS नावाचं सर्टिफिकेट देऊ करतात. ते उत्पन्नाचं आहे, कारण याचं मेरिट सुद्धा विद्यार्थी मित्र साधारणपणे कमी लागतं. म्हणजे स्कॉलरशिप मिळण्यासाठी NT सिलेक्ट होण्यासाठी EWS असणाऱ्या काही कागदपत्र ज्यांच्याकडे आहे अशा विद्यार्थ्यांची मार्क कमी असली तरी असे विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात. हे फार महत्वाचं आहे. याला एक कालावधी बराच जातो, कारण अगोदर तलाट्यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला घेणं, तो सादर करून मग तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला मिळवणं आणि मग पुन्हा तो सादर करून मग EWS सर्टिफिकेट मिळवणं, ही प्रोसेस किचकट आहे. याला कालावधी बराच जातो. त्यामुळे याची तयारी विद्यार्थ्यांनी अगोदरपासून करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासोबत जे विद्यार्थी दिव्यांग आहेत, फिजिकली हँडिकॅप्ड आहेत, अशा विद्यार्थ्यांच्यासाठी जिल्हा स्तरावर जे वैद्यकीय अधिकारी असतात असे जिल्हा वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सहीने एक सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांना मिळालेलं असतं. अशा विद्यार्थ्यांच्याकडे ते असतंच. मग याच्यामध्ये पर्सेंटेज सुद्धा डिनोट केलेलं असतं. ठराविक % डिसॅबिलिटी आहे, मग असं दर्शवणारं जे प्रमाणपत्र आहे ते मिळाल्याच्या नंतर मग त्याच्या सहाय्यानं आपण अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आपण फिजिकली हँडिकॅप्ड म्हणून स्पेशल वेगळा उल्लेख करतो. यांचंही साधारणपणे मेरिट फार कमी लागतं. असे विद्यार्थी सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच्यामुळे असे जर कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनीही ही कागदपत्र
अगोदर मिळवणं फार गरजेचं आहे. कारण कागदपत्रालाच मला दरवर्षीचा अनुभव आहे की विद्यार्थी कागदपत्र मिळवायला सूचित करतात आणि त्याचा परिणाम मग ते ओपन कॅटेगरीमध्ये गणले जातात आणि मेरिटमध्ये बसत नाहीत. मेरिट असून सुद्धा मेरिटमध्ये बसली जाऊ शकत नाही. तर हेही माहीत असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक सांगणं गरजेचं आहे की ओबीसी नावाची कॅटेगरी याच्यामध्ये शासनानं क्लास 3 आणि क्लास 4 यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा GR इश्यू केलेला आहे. मग असे जे हे असतील ओबीसी कॅटेगरी मधले जे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा सांगणं गरजेचं आहे की जे ओबीसी मध्ये आहे यांना नॉन क्रिमिलियर नावाचे सर्टिफिकेट वेगळं मिळवावं लागतं. म्हणजे ओबीसी कॅटेगरीचं मिळवावं लागतंच, परंतु नॉन क्रिमिलियर म्हणजे क्रिमिलेयर या अति उच्च उत्पन्न गटामध्ये येत नाही, नॉन म्हणजे येत नाही अशा प्रकारे असणारे एक वेगळं सर्टिफिकेट आहे. ते असल्याशिवाय अशा विद्यार्थ्यांना ओबीसी नावाच्या कॅटेगरीमध्ये गणलं जात नाही. काही विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो की त्यांना एकदा ओबीसी हा जात पडतो, त्या जातीचा दाखला ओबीसीचा मिळाला की त्यांना वाटतं आपण ओबीसी कॅटेगरीमध्ये गणलं जाऊ. तर असं नाही आहे विद्यार्थी मित्र. ओबीसी कॅटेगरीमध्ये गणलं जाण्यासाठी त्याला जोडीला नॉन क्रिमिलियर नावाची एक वेगळी सर्टिफिकेटची मागणी केली जाते. ही असल्याशिवाय त्यांना ओबीसी कॅटेगरीमध्ये गृहीत धरलं जात नाही. हेही तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे आणि याच्यासाठी वेगवेगळे GR उपलब्ध आहेत. मग क्लास 3 आणि क्लास 4 या पोस्टमध्ये सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या शिक्षक किंवा इतर कोणाची मुलं असतील यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा GR आहे. तो तुम्हाला मी देऊ करेन. ज्यांना गरज असेल ते पालकांनी माझ्याशी संपर्क साधला तर तुम्हाला निश्चितपणे हा वेगळा GR मी तुम्हाला माहितीसाठी उपलब्ध करून देईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र फक्त EWS एवढंच सर्टिफिकेट आहे. जर ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल वेगळी कॅटेगरी म्हणून त्यांचंही मेरिट वेगळं लागलं जातं. तर अशाही विद्यार्थ्यांसाठी ही कागदपत्र फार महत्वाची आहे. साधारणपणे मेरिट तुमच्या समोर मी इथं जाहीर केले. साधारणपणे हा जो कट ऑफ आहे प्रत्येक वेळेला परीक्षेचा कट ऑफ हा वेगळा असतो, तर हा बदलतो पण याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. क्वेश्चन पेपर किती अवघड आलेला आहे किती सोपा आहे याच्यानुसार याच्यामध्ये 5 ते 10 गुणांचा फरक होऊ शकतो. हेही तुम्हाला माहिती असावं. साधारणपणे ओपनचं 170 ते 180 असं मेरिट लागतं, ओबीसीचं 160 ते 70, SC कॅटेगरी 140 ते 50, ST कॅटेगरी 125 ते 135, दिव्यांग 110 ते 120, EWS 110 ते 130. म्हणजे या टाईपमध्ये बदलू शकतो का नाही 10-15 गुणांचा सुद्धा फरक पडलेला आहे. हेही माहित असावं. तुम्हाला अगदी अचूक माहिती हवी असेल तर दरवर्षीची वेगळी माहिती तुम्हाला ऑफिशियलची वेबसाईट तुम्हाला डिक्लेअर केली. याच्यामध्ये तुम्हाला जे सगळे कट ऑफ आहे हे दरवर्षीचे कट ऑफ तुम्हाला सेपरेट बघायला मिळतील. स्टेज 1चे वेगळे बघायला मिळतील, स्टेज 2चे वेगळे बघायला मिळतील. तर ह्याची माहिती करून घेणं विद्यार्थी मित्र फार गरजेचं आहे. म्हणजे मेरिटमध्ये सिलेक्ट होणं, शिष्यवृत्ती धारक होणं ही गोष्ट वेगळी आणि फक्त पास होणं ही गोष्ट वेगळी आहे. या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, हेही समजावून घ्या. आणि शिष्यवृत्ती धारक होताना स्टेज 1 मध्ये सिलेक्ट होणं आणि त्याच्यानंतर परत घेतली जाणारी स्टेज 2 ची परीक्षा याच्यामध्ये सिलेक्ट होणं याही पुन्हा 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर हेही माहित असणं फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही प्रश्नोत्तरिका विद्यार्थी म्हणताना आम्ही कोणत्या भाषेमध्ये देऊ, म्हणजे प्रश्नोत्तरिका आम्हाला कोणत्या भाषेमध्ये मिळेल. तुमच्या समोर असे पर्याय निवडलेले. काही विद्यार्थी पूर्ण मराठी मीडियमचे विद्यार्थी असतात, त्यांनी मराठी हा ऑप्शन निवडायला काहीच हरकत नाही. काही सेमीचे विद्यार्थी असतात, मग अशा सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंग्रजी हा काय निवडतो, पर्याय निवडतो. मग इंग्रजी आणि मराठी हा मिक्स पर्याय आपण जेव्हा निवडतो तेव्हा हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, निदान आपल्या बाई तालुक्यामध्ये तरी आपण काय करतो, आपली शाळा काय पूर्ण इंग्रजी माध्यमाची नाही. ज्यांची शाळा पूर्ण इंग्रजी माध्यमाची असेच विद्यार्थी पूर्ण इंग्रजी माध्यम ची प्रश्नोत्तरिका याची निवड करतात. मग त्यांना येणारी प्रश्नोत्तरिका फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेमध्ये येते. मग आपल्या विद्यार्थ्यांसाठी सेमीमध्ये असणारे किंवा मराठी मीडियम मध्ये असणारे विद्यार्थी यांना मात्र आपण प्रश्नोत्तरिकेची लँग्वेजची आन्सर ऑफ म्हणतो ना, मीडियम ऑफ आन्सर, मीडियम ऑफ लँग्वेज हे जे आपण विचारात घेतो, माध्यम काय असावं, उत्तर लेखनाची भाषा कोणती असावी, प्रश्नोत्तरिका कोणती मिळावी, तर आपण त्यांना मराठी सिलेक्ट करतो. याचं कारण आहे की भारतामध्ये निघणारे सगळे क्वेश्चन पेपर एनटीएससीचे असतात, ते स्थानिक भाषेमध्ये निघतातच आणि त्याची उजवी बाजू असते ती इंग्लिश मीडियम मध्ये रूपांतरित केलेली असते. म्हणजे एक पान मराठी माध्यमाचं असतं आणि तेच प्रश्न उजव्या बाजूला तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये किंवा इंग्रजी माध्यमामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा होतो की इंग्रजीमध्ये एखादा प्रश्न नाही कळाला तर तोच प्रश्न मराठीमध्ये वाचायला मिळतो. म्हणजे अशा टाईप आपण माध्यम निवडताना मराठी मुद्दाम निवडतो का, तर इंग्रजी हे कंपल्सरी आहे. इंग्रजीमध्ये आपल्याला प्रश्नोत्तरिका येणारच आहे, पण त्याच्या जोडीला मराठीमध्ये पण पाहायला मिळावी म्हणून आपण तशा पद्धतीनं माध्यमाची निवड करतो. आता हे फॉर्म भरताना आपण या सगळ्या गोष्टी करतो, ती गोष्ट माझ्यावरती सगळी सर्वस्वी जबाबदारी माझ्याकडे असेल.
या विभागाचा प्रमुख म्हणून मी जे या विद्यालयामध्ये काम पाहतोय ते फॉर्म भरण्याचं काम माझ्याकडेच असेल. तुम्हाला समोर उभं करूनच हे फॉर्म भरले जातील. त्यावेळेला तुम्हाला या माध्यम सुद्धा लक्ष देण्याची फारशी गरज नाही, पण मनातली भीती तरी किमान जावी तुमची की आपल्याला येणारे प्रश्न हे दोन्ही भाषेमध्ये बघायला मिळतात. त्याचा फायदा जास्त बुद्धिमत्तेसाठी होतो विद्यार्थ्यांना. बुद्धिमत्तेमध्ये काही प्रश्न इंग्रजीमध्ये कळत नाहीत, त्याची वाक्यरचना ती मराठीमध्ये पाहून उत्तर लिहिता येतात, म्हणून हे सोयीचा विषय आहे. काही चॅनल्स युट्यूबवर पाहायला मिळतात, काही पेड चॅनल्स आहेत, काही फ्री आहेत. याच्यामध्ये MPSC गुरु सारखा चॅनल आहे, एम लर्निंग इंडिया सारखा आहे, हे फ्री चॅनल्स आहेत. रेझोनन्स इव्हेंट डिक्शनर नावाचे कोटा अकॅडमीचे चॅनल आहे की जो पेड आहे, तो विद्यार्थी बऱ्यापैकी रेफर करतात. म्हणजे अशा अनेक आहेत. मी कोणाचं हे करत नाही, प्रमोशन करत नाही. विद्यार्थी मित्र ज्याला माहितीसाठी गरजेचं आहे, या सगळ्यापेक्षा जास्त विश्वास तुम्ही आपल्या शाळेवर ठेवा. शाळेमध्ये हे सगळे विषय शिकवणारे जे शिक्षक आहेत यांना वेळोवेळी येण्या अडचणी यांचे मार्गदर्शन वर्ग आपण अरेंज करणार आहे. त्यांचा अभ्यासक्रम चालू असताना वेळोवेळी तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायला दिल्या जाणार आहे. आणि हे सगळं आता सुरू होणार आहे. तर या सगळ्या बाबींसाठी तयार राहा. आणि शाळा तुमच्यावर बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी शाळा तुमच्यावर खूप कष्ट घेणार आहे. आणि हे सगळे घेतले जाणारे कष्ट आहेत, त्याची परिणिती कुठेतरी या परीक्षेमध्ये यश मिळवण्यात व्हावी एवढीच एक इच्छा असते. त्यामुळे शाळेमार्फत इथून पुढे होणारे मार्गदर्शन वर्ग असतील, ज्ञान क्लासेस असतील, प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायला दिल्या जातील वेगवेगळ्या टॉपिक्सवरच्या आधारित. तर ह्या सगळ्या सोडवण्यासाठी तुम्ही आता इथून पुढे तयारी करा. वेगळा वेळ आहे त्याला रिझर्व्ह म्हणून एक पूर्ण दिवसभराच्या शेड्यूलमध्ये थोडासा वेगळा वेळ तुम्हाला या परीक्षेसाठी काढणं गरजेचं आहे, हेही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. तर शाळेकडून इथून पुढे घेतले जाणारे जे सगळे उपक्रम असतील त्याच्यामध्ये NTCच्या संदर्भातल्या सगळ्या उपक्रमांमध्ये आता तुम्ही जे विद्यार्थी याच्यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार आहेत, परीक्षेला बसू इच्छिणार आहेत, त्यांनी वेळ काढा आणि याच्यामध्ये सहभागी व्हा. याच्यानंतर अजून एक 2 बाबी तुमच्या समोर मांडतो आणि मग आपण हे लेक्चर इथे थांबूया. या परीक्षेमध्ये नेमकी यशस्वी होणारी मुलं नेमकी असतात तरी कशी, ते कोणत्या कॅटेगरीचे असतात? कॅटेगरीची म्हणण्यापेक्षा त्यांची बौद्धिक लेवल काय असते, काय केल्यावर तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळण्याचे चान्सेस जास्त असतात हे बघा. साधारणपणे अशी सगळी मुलं 21व्या शतकाला सामोरे जाणारीच असतात, आव्हानं पेलणारी असतात, वेगळं थिंकिंग म्हणजे इतरांपेक्षा थोडासा वेगळा विचार करणारी अशी असतात. हे मुद्दा मी का सांगतो तर साधारणपणे आता या परीक्षेमध्ये म्हणजे जी 10वीला तुम्ही परीक्षा देणार आहात SSC बोर्डाची, या परीक्षेमध्ये विद्यार्थी जनरली काय करतात तर पाठांतरावर भर देतात. आणि जे पाठांतरावर भर देऊन जे कन्सेप्ट समजून घेणं हे बाजूला ठेवतात, पण पाठाखालच्या प्रश्नांची उत्तरं सोडवणं, परीक्षेला कोणते प्रश्न येतात त्यांचीच उत्तरं पाठ करणं आणि गुण मिळवणं. असे कित्येक विद्यार्थी पाहिलेले आहेत की म्हणजे गुणांच्या पाठीमागे लागतात, मार्क मिळवण्याच्या पाठीमागे लागतात. कोणता धडा जास्त गुणांना नाही, कोणता कमी गुणांना नाही, कोणता करायचा नाही करायचा याच्या पाठीमागे लागणारी मुलं आहेत. 100% असे विद्यार्थी या परीक्षेला टिकत नाहीत विद्यार्थी मित्र. ज्यांचं पाठांतर चांगलं आहे याच्यापेक्षाही त्यांना मिळालेलं जे ज्ञान आहे, जे नॉलेज आहे, याचा वापर त्यांचे ऍप्लिकेशन लेवल, त्याचा वापर ते व्यवहारामध्ये किती चांगल्या पद्धतीने करताय ते पद्धत फार महत्वाची आहे. थिंकिंग प्रोसेस जी आहे त्यांच्या अंगामध्ये म्हणजे उदाहरण तिथं दिलंय का ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे एखादा प्रॉब्लेम त्यांच्या समोर मांडला तर तो सॉल्व्ह कसा करतील, त्याचा विचार वेगळ्या अंगाने कसा करतील, ही अशा टाईपचीच मुलं आहे की याच्यामध्ये 100% टिकतात. त्यांच्याकडे कोणती कोणती स्किल्स असणं गरजेचं आहे. त्यांना क्रिटिकल थिंकिंग म्हणजे क्रिटिकल परिस्थितीमध्ये कोणता विचार केला असता अशी मुलं टिकू शकतील याचाही विचार होणं गरजेचं आहे. न्यूमरिकल त्यांचं चांगलं असणं गरजेचं आहे. आकडेमोड म्हणतो ना आपण की ती झटकन करता येणं फार गरजेचं आहे. रिझनिंग म्हणजे कारण ज्यांना शोधता येतात, एखाद्या परिस्थितीमागे एखादी जर घटना त्यांना सांगितली गेली त्याच्या पाठीमागचं कारण शोधा म्हटलं तर ते पटकन सांगू शकतात. लिसनिंग ऐकण्याची कॅपॅसिटी फार चांगली आहे त्यांची आणि ते समजून घेण्याची कॅपॅसिटी चांगली आहे. म्हणजे अशा अनेक बाबी खरं थोड्याफारच दिल्यात नाही. अशी थोडीशी वेगळी असणारी, मी तर म्हणतो जनरली बॅक बेंचर्स जी असतात ना तीच सायंटिस्ट म्हणून पुढं उदयाला येतात बघा, हे मुद्दाम सांगितलं जातं. म्हणून अशीच खटके असणारी, जरा वेगळा विचार करणारी अशा टाईपची जी मुलं असतात 100% अशी मुलं या परीक्षेमध्ये यशस्वी होतात. आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा पुढच्या आयुष्यात सुद्धा यशस्वी होणाऱ्यांची संख्या ह्या पाठांतरवाल्या मुलांपेक्षा 100% जास्त असते. मी तर आज सगळ्यात जवळपास 22 ते 23 वर्ष झालं 10वीला शिकवतोय. मला आजही कळतं की आजही अनुभव आहे मला अशा विद्यार्थ्यांचा सगळ्या. तिची विद्यार्थी वर्गामध्ये गुणांनी खूप पुढे गेलेले असतात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये मात्र वेगळीच विद्यार्थी आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जातात. म्हणजे जे कधीही 100, 90, 99 अशा टक्क्यांमध्ये नसतात, कमी टक्केवारीची मुलं असतात, पण त्यांची समज फार चांगली असते, विचार करण्याची ताकद फार चांगली असते. अशी मुलं पुढे जाऊन आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश चांगले मिळवतात. मग असा विचार करणारी मुलं आपल्याला हवी. तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा शेवटचा लिहिला आहे
की या विद्यार्थ्यांना खरं मार्गदर्शनाची फार गरज असते. योग्य मार्गदर्शनाची ट्रेनिंग जर नाही मिळालं अशा चांगल्या विद्यार्थ्यांना, या सगळ्या विद्यार्थ्यांना, तर असे विद्यार्थी चुकून एखाद्या मार्कासाठी मागे राहतात. आणि मग एखाद्या मार्कासाठी मागे राहणं, थोड्या गोष्टीसाठी नंबर जाणं, हे किती त्रासदायक असते. ही गोष्ट मनाला किती लागते प्रचंड. हे तर तुम्हालाही माहिती आहे. आपल्या शाळेच्या विद्यार्थी 1 गुणासाठी राहिला होता, त्याला विचारा तुम्ही हे काय असतं. त्याच्यासाठी मुद्दाम एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. एक 100 मीटर रनिंगची स्पर्धा होती. ही ऑलिम्पिकची होती. याच्यामध्ये फायनल चालू होतं. या फायनल मध्ये साऊथ आफ्रिका आणि अमेरिका या दोन्हीचे खेळाडू फायनल मध्ये होते. आणि वैशिष्ट्य असं की दोघांनी सुद्धा त्यांचा जो पाय शेवट लाईन क्रॉस करताना, तो दोघांनी सुद्धा एंडिंग लाईन असते त्याच्यावर दोघांनी ठेवलेला पाय बरोबर समान होता. आणि आता सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला होता की याच्यामध्ये नेमकं दोन्ही स्पर्धकांमध्ये विजेतेपद कोणाला दिलं जाईल. तर विद्यार्थी मित्र, या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी एंडिंग लाईन क्रॉस करताना समान पाय ठेवला होता. फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचाही फरक नव्हता. परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की या स्पर्धेमध्ये एक नियम असतो की जो नियम थर्ड अंपायरने तिथे लावला होता की अशा परिस्थितीमध्ये ज्या खेळाडूची चेस्ट म्हणजे छाती ही क्रॉस होताना साधारणपणे छातीच्या उंची एवढ्या लेवलवर एक लेझर बीम पाठवला जातो किंवा लेझर बीमच्या तिथं रेस ज्यावेळेला संपते त्यावेळेला एक लेझर बीम सोडलेला असतो. आणि हा लेझर बीम छातीच्या साह्याने पहिल्यांदा जो कोणी कट करेल, मग दोन्ही खेळाडूंची अशी ज्यावेळेला सिलेक्ट करण्याची वेळ येते त्यावेळेला तो लेझर ज्या खेळाडूकडून कट पहिल्यांदा होईल, म्हणजे छाती ज्याची पुढं अगोदर जाईल, अशा खेळाडूला प्रथम स्थान दिलं जातं, पहिला नंबर दिला जातो. आणि योगायोगाने हा नंबर मिळाला होता तो या अमेरिकेचा जो खेळाडू होता त्याचा नंबर त्याच्यामध्ये पहिला दिला गेला. केवळ साऊथ आफ्रिकेच्या खेळाडूचा असणारा ट्रेनर किंवा कोच यांना प्रॉपर माहिती नसल्यामुळं, त्यांचं ट्रेनिंग योग्य पद्धतीनं झालं नसल्यामुळे, या खेळाडूंचं ट्रेनिंग योग्य पद्धतीनं झालं नसल्यामुळे हा नंबर अमेरिकेच्या खेळाडूला दिला गेला. तुमची जबाबदारी आहे, खरं स्पर्धा तुम्ही शोधा असे कोण खेळाडू आहेत दोन की ज्यांच्या बाबतीत हे सगळं घडलं होतं. ही जबाबदारी मी तुमच्यावर सोडतो. परंतु हे का विद्यार्थी मित्र सांगणं गरजेचं आहे की शेवटच्या क्षणाला सुद्धा काय करणं गरजेचं आहे हे सांगणं, म्हणजे परीक्षेच्या कालावधीमध्ये पेपर शेवटच्या क्षणापर्यंत कसं सोडवायचं हे सगळ्या गोष्टींची ओळख आपल्याला जोपर्यंत माहीत होत नाही, याचं ट्रेनिंग आणि याचं मार्गदर्शन आपण जोपर्यंत प्रॉपर घेत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये यशस्वी होणार नाही विद्यार्थी मित्र. म्हणून ट्रेनिंग, मार्गदर्शन वर्ग, म्हणजे शाळा ज्या गोष्टी सगळ्या अरेंज करणार आहे किंवा ऑनलाईन या सगळ्या गोष्टी आता कोरोना परिस्थितीमुळे होणार आहेत, या सगळ्यांना आपण सामोरं जा, या सगळ्यामध्ये आपण सहभागी घ्या अशी मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो. नमुना म्हणून तुम्हाला 1-2 प्रश्न तुमच्या समोर मांडतो. हे प्रश्न सोडवण्याचा खरंच प्रयत्न करा. खूप सोपे प्रश्न असतात, विचार तर करा, जमेल का बघा. आणि मग मला याच व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ चालू असताना माझ्या चॅटबॉक्समध्ये हे दोन्ही प्रश्नांची उत्तर देता येतात का हे तुम्ही आवर्जून सांगा. तुमच्यासमोर हे 2 प्रश्न मी, एक मॅट आणि एक सॅट, या दोघांचाही एक प्रश्न नमुना म्हणून मी तुमच्यासमोर सादर करतो. बघूया तर आपण हा विद्यार्थी मित्र किती विद्यार्थी हा प्रश्न, हे दिलेले प्रश्न अचूक सोडवत आहे. चला पाहूया 2 नमुना म्हणून एक प्रश्न. पहा विद्यार्थी मित्र, तुमच्यासमोर 2 प्रश्न मी 2 वेगवेगळ्या विभागातले मांडले. त्यातला पहिला प्रश्न मॅट बुद्धिमत्तेवर आधारित आहे की ज्याच्यामध्ये सोने, चांदी आणि दागिने असे 3 शब्द तुमच्यासमोर मांडले. इंग्रजीमध्ये सुद्धा हा प्रश्न मांडता आला असता मला, परंतु आपली मातृभाषा मराठी आहे, तुम्हाला लवकर समजेल. या तिघांसाठीची एक डायग्राम तुम्हाला सिलेक्ट करायची की ज्याच्यामध्ये ए हा पर्याय तुमच्या समोर दिलाय, बी हा पण दिलाय, सी हा दिलाय आणि डी हा दिलाय. विद्यार्थी मित्रांनो, 3 सर्कल्स दिलेली आहेत तुम्हाला. ही 3 सर्कल्स नेमकी एकमेकांमध्ये कशी रिलेटेड असावी, तिची सोने, चांदी आणि दागिने या तिघांना इंडिकेट करतील. त्यातलं एक सर्कल सोन्यासाठी असेल, दुसरं दागिन्यांसाठी आणि तिसरं चांदीसाठी असेल. नेमकी कोणती डायग्राम याला अभिप्रेत आहे हे तुम्ही मला, या प्रश्नाचं उत्तर मला या व्हिडिओमध्ये, हा प्रीमियर चालू असताना याच्या चॅट बॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे. तुमचं नाव आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला याच्यामध्ये टाका. पाहूया तर आपण किती जण या व्हिडिओमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अचूक देतात आणि किती वेळेमध्ये देतात. याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो सॅट, गणितावर आधारित आहे. माझा विषय गणित आहे, म्हणजे तुम्हाला मी बुद्धिमत्ता हाही भाग शिकवणार आहे की जो 100 गुणांचा आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. सॅट मधला जो जॉमेट्रीचा भाग आहे की जो 10 गुणांसाठी आहे आणि जो सायन्सचा भाग आहे हाही विद्यार्थी मित्र 40 गुणांचा आहे. परंतु याच्यामधले 40 मधले जवळपास 26
गुण जे आहे हे 26 गुण फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी आहे. हे 26 जॉमेट्रीचे 10 आणि मॅथचे 100 अशा सगळ्या गुणांची तयारी, याच्यावरची चर्चा आणि याच्या तुमच्या शंका या सगळ्यांचं निरसन मात्र माझ्याकडून होईल हे लक्षात ठेवा. म्हणजे नाही म्हटलं तरी जवळपास तुम्हाला टोटल 100, 10, 110 आणि 136 गुणांची तयारी ही तुम्हाला माझ्याकडून केली जाणार आहे. म्हणजे हेही लक्षात ठेवा की 200 पैकी जवळपास 136 गुण आहेत, त्याची चर्चा तुम्हाला माझ्याशी करायची. राहिलेल्या विषयांची चर्चा तुम्हाला त्या विषय शिक्षकांची करायची. तर याही गोष्टीची नोंद घ्या विद्यार्थी मित्र हो. असं हरकत नाही. दुसरा प्रश्न तो तुमच्या समोर मांडलाय, हा अल्जेब्राचा प्रश्न आहे. हा आपण सोडवला असेल बऱ्याच वेळेला, परंतु हा सोडवण्यासाठी कालावधी जास्त लागतो विद्यार्थी मित्र. नेमकं कोणत्या मेथडनं तुम्ही गेल्यानंतर कमीत वेळेमध्ये आपल्याला हे उत्तर सापडणं शक्य आहे. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. एक्सची व्हॅल्यू दिली आहे, वायची दिली आहे, दोघांची ऍडिशन केल्यानंतर येणारी व्हॅल्यू ऍक्च्युली नेमकी कोणती, तर नुसत्या तुम्हाला हे उत्तर सांगता येते. फक्त लॉजिकल थिंकिंग ज्याचं चांगलं आहे, जो विचार अतिशय चांगला करू शकतो, सोडवण्यापेक्षा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं हे स्किल तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. आणि हे ज्या विद्यार्थ्याचं स्किल डेव्हलप होईल नुसत्या नजरेवर आणि लॉजिक ज्याचं चांगलं आहे, स्टॅटिस्टिक ज्याचं चांगलं आहे, आकडेमोड ज्याची चांगली आहे, ही जी स्किल्स सगळी चांगली आहे, त्याच्यावर आधारित सुद्धा खूप प्रश्न असतात. काही विद्यार्थी हे प्रश्न सोडवण्यामध्ये खूप वेळ घालवतात. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल की 100 गुणांसाठी फक्त 120 मिनिटं उपलब्ध आहे. हेही लक्षात ठेवा. म्हणजे एका प्रश्नाला 1 पॉईंट मी म्हणतो 1 मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर शिल्लक राहिलेला वेळ हा तुम्हाला मग शेवट अवघड गणितांसाठी किंवा भागासाठी देणं गरजेचं आहे. याचं कॅल्क्युलेशन आपण पुन्हा नंतरच्या व्हिडिओमध्ये, नंतर आपण आपले क्लासेस सुरू होतील त्यावेळेला आपण पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्र, तुम्ही आता हे दोन्ही प्रश्नांची उत्तर मला किती कमीत कमी वेळेमध्ये मला पाठवताय आणि अचूक पाठवताय त्याची मी वाट पाहतोय. ही उत्तर तुम्ही मला पाठवालच अशी अपेक्षा व्यक्त करतो. बऱ्यापैकी आज तुम्हाला आता या एनटीएससी परीक्षेबद्दल बऱ्यापैकी माहिती तुम्हाला झाली असेल आता, याची अपेक्षा मी व्यक्त करतो. अजूनही तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही या चॅट बॉक्समध्ये किंवा डायरेक्टली मला जरी विचारलं, मला फोन नंबर मी डिस्प्ले करतो. हा फोन नंबर तुमच्याकडे आहेच नाही असं नाही, परंतु या फोन नंबरवर जरी तुम्ही मला, हा माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे, या नंबरवर जरी तुम्ही मला शंका विचारले, व्हॉट्सअपवर फोन करून जरी मला शंका विचारले तरी काही हरकत नाही. परंतु या व्हिडिओमध्ये मी आता एवढंच सांगेन विद्यार्थी मित्र, तुमची मानसिकता करण्याची मी तयारी केलेली आहे, प्रयत्न केलेला आहे की तुम्ही काय करणं गरजेचं आहे. तर या परीक्षेला सामोरं जा. याच्यानंतर 10वीची परीक्षा फार सोपी असते आपल्या बोर्डाकडून घेतली जाणारी, परंतु अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याची तयारी करणं फार गरजेचं विद्यार्थी मित्र, त्याला सामोरं जाणं फार गरजेचं आहे. आणि सामोरं जाण्यासाठी ही तयारी तुम्ही नीटनेटकी करून द्याल याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्या समोर मांडलेला आहे. हा सगळा आटापेटा आहे तो फक्त कशासाठी, तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या एनटीएससीच्या परीक्षेला सामोरं जावं. गेल्या वर्षी मिळालेलं यश विद्यार्थी मित्र आपल्याला माहितीच आहे. हे यश आपण किती चांगलं मिळवलेलं आहे. तालुक्यामध्ये आपल्या शाळेचं नावही खूप मोठं झालेलं आहे. तर असंच नाव इथून पुढे येणाऱ्या तुमच्या बॅचमध्ये तुम्ही करून द्याल. असे विद्यार्थी खूप आहेत विद्यार्थी मित्र की जे सहज पद्धतीनं जर ठराविक प्लॅनिंगनं गेला तर निश्चितपणानं निश्चित कालावधीमध्ये ही परीक्षा क्रॅक करा. तर मी तुमच्या सगळ्यांच्या कडून अपेक्षा व्यक्त करतो की जास्तीत जास्त विद्यार्थी या एनटीएससीच्या परीक्षेला सामोरे जातील आणि ते बसतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला खरंच बसायचंय मनापासून, नेमकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही स्पर्धात्मक परीक्षा, स्कॉलरशिपची परीक्षा असते तरी काय, आणि या नादानं काही इतर बाबींचाही अभ्यास करायचा आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी मग माझ्याशी संपर्क साधा. अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण एक व्हॉट्सअपचा वेगळा ग्रुप तयार करणार आहोत या वर्षासाठीचा. आणि मग आपल्या विद्यालयामार्फत तुम्हाला हे शेड्यूल आणि प्लॅनिंग दिलं जाईल. या शेड्यूल आणि प्लॅनिंगच्या आधारे मग मॅथसाठीचे भरपूर प्रश्न तरी काय की त्यांचा सोडवण्याचा सराव आपण करून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे व्हिडिओ तुमच्या समोर सादर केले जातील. आणि त्याचबरोबर सॅटसाठी आवश्यक असणारे जे विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित हे विषय आहेत की जे विषयाचे तास आता शाळेमध्ये रेग्युलर चालू आहे, मग त्या शिक्षकांच्या आधारे तुम्हाला आलेल्या या सगळ्या शंका आहेत याच्यामधले प्रश्नपत्रिका तुमच्या समोर सादर केले जातील. त्याच्यामधल्या सगळ्या शंका तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांच्या मदतीनं सोडवून घेऊ शकता. तर मी या निमित्ताने एकच सांगेन की या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये, या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये, एनटीएससीच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशीच एक आपण सगळ्यांना विनंती करतो. आणि ज्यांना सहभागी व्हायचे त्यांनी मला व्हॉट्सअपवर आपलं नाव, आपली इयत्ता, तुकडी याचा मेसेज वेगळा करावा. आणि या विद्यार्थ्यांनी स्वतःचा फोन नंबर की जो व्हॉट्सअपचा असेल असा फोन नंबर त्या माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर पाठवावा.
म्हणजे अशा विद्यार्थ्यांचा आपण वेगळा ग्रुप करूया. मग इथून पुढच्या सगळ्या सूचना असतील त्या मात्र तुम्हाला वेगळा व्हॉट्सअपचा ग्रुप केला असेल त्याच्यामध्ये पाठवले जातील. सगळं शेड्यूल त्याच्यामध्ये पाठवलं जाईल. पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एनटीसीच्या परीक्षेसाठीचा फॉर्म भरावा आणि त्याच्यासाठी बसण्याची तयारी दर्शवावी आणि विद्यालयाच्या नावलौकिकामध्ये पुन्हा एकदा भर घालण्याची संधी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला मिळवून द्यावी. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या एनटीसीचा व्हिडिओ आजच्या दिवसापुरता फक्त परीक्षेची माहिती पुरता थांबवतो. धन्यवाद.